पाहिलेलं आहे. तर आपलं देखील कौतुक या 6 दिवसांच्या सेवेसाठी. त्यानंतर सादिक राजापूरकर सर जे सुद्धा क्रिकेटर आहेत आणि तितकेच चांगले पंच म्हणून त्यांची देखील दखल विविध स्पर्धांमध्ये घेतली गेलेली आहे. आणि प्रताप सरनाईक प्रीमियर लीगमध्ये त्यांचं काम सुद्धा उल्लेखनीय राहिलं. सर्व मॅच ऑफिशियलचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आमचे सर्व स्कोरर्स क्रिक ब्रोचे शोएब शेख सर, आपण पुढे यायचंय. क्रिक ब्रोचे शोएब शेख सर म्हणजे डिजिटल पार्टनर ज्यांनी सांभाळलेला आहे, डिजिटल स्कोरिंग ज्यांनी केलेली आहे, शोएब शेख यांचा सन्मान मुख्य मंचावर होत आहे. बिट्टू बॉस आपण देखील जॉईन व्हायचंय. बिट्टू बॉस आपण सुद्धा फेलिसिटेशन सेरेमनीसाठी जॉईन व्हायचं आहे. त्यानंतर प्रतीक साळुंके सर आपण या. स्कोरिंग खूप महत्त्वाची असते, जे अपडेट्स आम्हाला मिळतात आणि त्या अपडेट नंतर मात्र आम्हाला समालोचन करणं सोपं जातं. डिजिटल प्लॅटफॉर्म सांभाळलेला आहे क्रिक ब्रो. त्यानंतर प्रशांत नगरकर सर आपण पुढे यायचंय. आपला सन्मान मुख्य मंचावर होतोय. डिजिटल स्कोरिंग क्रिक ब्रोच्या वतीने त्यांनी सांभाळलेली आहे. त्यानंतर मॅन्युअल स्कोरर्स सोनमताई चव्हाण. सोनमताई चव्हाण चला या, आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. मॅन्युअल स्कोरिंग देखील तितकीच महत्त्वाची जितकी डिजिटल स्कोरिंग महत्त्वाची आहे. सोनमताई चव्हाण यांचा सन्मान होतोय मुख्य मंचावर. आणि त्यानंतर प्राजक्ताताई देसाई आपण सुद्धा यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्राजक्ताताई देसाई आपण सुद्धा या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्कोरर ही भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि ती स्कोरिंगची भूमिका प्राजक्ता देसाई यांची सुद्धा या स्पर्धेत पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर सर्व पंचांची कामगिरी अचूक चाललेली आहे, त्यावर लक्ष देण्यासाठी मॅच रेफरी सुद्धा या स्पर्धेत आपल्याला होता पाहायला मिळाला. म्हणजेच सुनील खेडकर सर आपण यायचं, आपला सन्मान ॲज अ मॅच रेफरी. आपलं सुद्धा काम उल्लेखनीय राहिलं, त्याबद्दल तुमच्या कर्तृत्वाची दखल घेताना हा सन्मान सुनील खेडकर सरांचा. समालोचना हा एक अविभाज्य घटक राहिलेला आहे कुठल्या स्पर्धेसाठी. गेल्या 50 वर्षांपासून ज्यांनी क्रिकेटची सेवा केली, वेगवेगळ्या खेळामध्ये आपलं सूत्रसंचालन, समालोचन, मग वन डे इंटरनॅशनल असू द्या, टेस्ट क्रिकेट असू द्या, आकाशवाणी असू द्या, विविध खेळांना जिवंत करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय बाळसुब्रमण्यम अय्यर सर. हा सन्मान होतो त्यांच्या सेवेचा, त्यांच्या क्रिकेटच्या तपश्चर्येचा, त्यांच्या वाणीचा आणि त्यांच्या समालोचनाचा. अभिनंदन बाळसुब्रमण्यम अय्यर सर. त्यानंतर प्रशांत आदवडे सर म्हणजेच गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास 27 व्यावसायिक स्पर्धात त्यांनी काम केलं. महाराष्ट्रातल्या विविध अग्रमानांकित स्पर्धेत त्यांचं काम आपण ऐकलेलं आहे. भारत विरुद्ध बांगलादेश या ओडियामध्ये देखील त्यांनी हिंदी भाषेतून समालोचन केलं आणि आता PSPL मध्ये आपल्या कामाची दखल घेतली जाते. सन्मान होतोय प्रशांत आदवडे सरांचा. त्यानंतर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील हा आवाज आपण सातत्याने गेल्या 6 दिवसांपासून ऐकतोय. ओम सोनुने सर थेट विदर्भातून बीरा भाईंदरमध्ये आपल्या समालोचनाची सेवा देत आहेत. आपला देखील कार्याचा गौरव होतोय. यानंतर या भाईंदरचा सुपुत्र आणि संपूर्ण टेनिस विश्वामध्ये ज्याच्या नामाची चर्चा अँकर आणि त्याचबरोबर कॉमेंटेटर म्हणून मनीष पाटील, एक मोठं दिग्गज नाव मनीष पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करतो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण मनीष पाटील यांच्यासाठी करूया. पूर्वीचे सरनाईक साहेबांच्या शुभ हस्ते या रायझिंग स्टार समालोचकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला आता आपण मेन कॅटेगरीकडे वळतोय. सन्मान सर्वांचा झालेला आहे आणि आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. सर्वांचे कान आता माझ्या आवाजाकडे असतील. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स कोड असणार आहे, त्याची दखल घेतली जाते. तर बेस्ट बॅटर ही कॅटेगरी आपण घेतोय आणि त्या कॅटेगरीमध्ये कॅश प्राइज आहे 25,000 रुपीज आणि तो सन्मान होतोय अशा खेळाडूचा ज्याने 6 डावांमध्ये 137 धावा बनवलेल्या आहेत आणि त्या संघाला आपण अंतिम सामना जिंकताना पाहिलं. जय शेजवळ इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जय शेजवळ ठरतायत सामनावीर. चला या जयेश, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट टीम आई धारावी जय शेजवळ. थँक्यू. नक्कीच थोडक्यात मी जयेश शेजवळशी बोलेन. जयेश, हा क्षण खूप महत्वाचा आहे. आदरणीय पूर्वेश सरनाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारला, कार्याचा गौरव झाला. कसं वाटते? सर, आयुष्यातील खूप मोठा क्षण आहे माझ्या. मी
याच टुर्नामेंटला म्हणजे खूप चांगला खेळलोय. माझ्या ग्रामीणच्या मॅचला माझा परफॉर्मन्सच होत नव्हता. या टुर्नामेंटला माझे म्हणजे पाठी लागेल आमच्या गाववाले किंवा इतर सगळे मग खूप चांगले केले. बघा किती मोठा सपोर्ट आहे आम्हाला, यांच्यामुळे हे सगळं आहे. सर्वात बेस्ट इनिंग कुठली तुझी? सर्वात बेस्ट इनिंग, का सर्वात बेस्ट इनिंग. सर फायनलची. क्या बात आहे, फायनलची इनिंग. अभिनंदन, यू कॅन जॉईन युअर टीम. नेक्स्ट कॅटेगरी इज बेस्ट बॉलर आणि ती टीम आहे जी अंतिम सामना खेळली नाही. आता गेस करा, ती टीम अंतिम सामना खेळली नाही ज्याने 5 डावामध्ये 14 विकेट्स मिळवल्यात. टीम आहे एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स अँड बेस्ट बॉलर गोज टू अभय सिंग. कॉंग्रॅच्युलेशन अभय. काय खेळ झाला अभयचा. अभयची थोडक्यात बोलेन आणि पूर्वे सर, अभय सिंग उत्तम मराठी बोलतो. अभय, कसं वाटलं या स्पर्धेत खेळताना? चांगला वाटला आणि टीमसाठी पण कॉन्ट्रीब्युट केला, बट फायनलमध्ये जायचं होतं. फायनल मध्ये जायचं होतं, फायनल मध्ये गेले नाही, त्याचं दुःख आहे. पुढच्या वर्षी अजून जास्त तयारी. हो नक्की. चला तर तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. पुढची कॅटेगरी आहे इमर्जिंग सुपरस्टार आणि इमर्जिंग सुपरस्टार काय आणखीन कोणी 23 वर्षा खालील आहे का उत्कृष्ट खेळाडू? मग आता बिट्टूचं वय काय? बिट्टू 23च्या खाली. ओके बिट्टू, पुढच्या वर्षी. बेटर लक नेक्स्ट टाइम. तर इमर्जिंग सुपरस्टार अभय, कुठे चाललास? परत आहे PSPL चा इमर्जिंग प्लेअर राहिलेला आहे अभय सिंग. इमर्जिंग प्लेअर गोज टू अभय सिंग. फॅन्टॅस्टिक गेम प्ले. फक्त एकच षटक हाताळायचा, 3 विकेट्स घ्यायचा, आपलं काम पूर्ण करायचा आणि तोच पुरस्कार. एकाच दिवशी 2 ट्रॉफीज. चला आपण जाऊया अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. अंतिम सामन्याचा सामनावीर कोण? चला मी अनाउन्समेंट करतच नाही, तुम्हीच करा. जय शेजवळ ठरतायत अंतिम सामन्याचा सामनावीर. माझं काम थोडं सोपं होतंय. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आहे अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय जय शेजवळला. ही दुसरी इंडिव्हिज्युअल ट्रॉफी आहे. क्या बात, अभिनंदन. चला रनर अप म्हणजे हा पुरस्कार कदाचित कोणाला आवडत नाही, पण हे पुढच्या वर्षासाठी पूर्वतयारी करायची असते आणि रनर अप ठरलेली टीम आहे पूर्वेश सरनाईक टायगर्स. कॅश प्राइज आहे 3 लाख रुपये आणि उपविजेता ट्रॉफी इमरोज अँड पूर्ण टीम. चलायचं आहे आदरणीय पूर्वेश सरनाईक साहेब, बिटू बॉस यांच्या शुभ हस्ते अशफाकजी चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय पूर्वेश सरनाईक टायगर्स. थँक्यू. फक्त इमरोज पुढे येईल आणि बाकी टीम तिकडेच थांबेल. थँक्यू पूर्वेश सर. इमरोज तुम्ही पुढे याल, फक्त टीम तिकडेच थांबा. इमरोज कम फॉरवर्ड. इमरोज पूरे टूर्नामेंट में सिर्फ जीत और फाइनल में जीत हासिल नहीं हुई, रिग्रेट है? देखो क्रिकेट है, क्रिकेट में ऐसा ऊपर नीचे होता रहता है और देखा जाए तो वो लोग हमारे से ज़्यादा क्रिकेट अच्छा खेले तो वो लोग डिजर्व करते हैं क्रिकेट. स्पोर्ट्समैनशिप का महत्वाचे. PSPL के बारे में क्या कहना चाहोगे? अगले साल के लिए कैसी तैयारी होगी टीम के? PSPL टूर्नामेंट के बारे में बोलूँगा, ऑर्गेनाइज बहुत अच्छा है और मैनेजमेंट ने, मैं सुबह से देख रहा हूँ कि उन लोग रात में 2-2 बजे घर पे जा रहे हैं, सुबह 6 बजे ग्राउंड पे आ रहे हैं और सब किसी हर टीम को फ़ोन कर रहे हैं वो लोग. मतलब उनको अप्रिशिएट करना चाहूँगा मैं. अल्टिमेट इव्हेंट मेकर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे, वाह.
स्पर्धेला इव्हेंट बनवण्याचं काम अल्टिमेट इव्हेंट मेकर. जोरदार टाळ्या पूर्ण टीम साठी. मिस पल्लवी नायर अँड फोर्ट टीम. थँक्यू. चला नेक्स्ट कॅटेगरी. हा, माझ्या हातात आलेली आहे चावी, पण ही माझ्या बाईकची नाहीये, ही आहे त्या होंडा ऍक्टिव्हाची. थँक्यू होंडा ऍक्टिव्हा आम्हाला हे सहकार्य केल्याबद्दल. देतोय मी पुरस्कार. त्याचं नावाची उद्घोषणा होईल. मॅन ऑफ द सिरीज PSPL सीझन 1. चला आता गेसिंग होऊ द्या थोडी. एक एक नावं होऊन जाऊ द्या. इमरोज आपके टीम से कोई है क्या कंटेंडर सीरीज वाला? इमरोज खुद है क्या? अच्छा चलिए, उस खिलाड़ी का नाम शुरू होता है बी से. उस खिलाड़ी का नाम शुरू होता है बी से. कौन? बिट्टू बॉस. लेकिन वो सीरीज नहीं है. उस खिलाड़ी का नाम शुरू होता है जे से. और उसका नाम है जो PSPL का पहला प्लेयर ऑफ द सीरीज सीजन 1 goes to जयेश शेजवळ. काय क्या बात आहे. आदरणीय पूर्वेश सरनाईक साहेब यांची दूरदृष्टी PSPL आणि पहिला मालिकावीर जयेश शेजवळ. जयेश शेजवळ नक्कीच बाईक चालवतील. पहिलं बक्षीसचा पुरस्कार स्वीकारायला ते बाईक चालवणार, ती क्रायटेरिया आहे, त्याशिवाय ती चावी मिळणार नाही. जयेश, मार्केटमध्ये तर होंडा ऍक्टिव्हा ब्रँड आहे, आपण ती खरेदी करू शकतो सुद्धा. मेहनत करून तुम्हाला ती खरेदी करता येतं. पण या बाईकचं महत्व तुमच्या आयुष्यात किती आहे? माझी पहिलीच बाईक आहे आणि खूप म्हणजे खूप ही सगळी बाईक तर माझ्या मम्मी पप्पांना डेडिकेट करेन. काय नाही, आणि माझा टीमवर्क झाला तेव्हा मलाही सुरू होती. पूर्वेश सर कुठल्याही गोष्टीला औचित्य लागतं. हा त्यांच्या संघाचा धडाडीचा फलंदाज आहे, पण आतापर्यंत एकही बाईक नाही जिंकली. PSPL 23 वर्षाचा खेळाडू, लायसन्स आहे त्याच्याकडे. तर यस, मालिकावीरचा पुरस्कार देतो जयेश शेजवळ. अभिनंदन. आपण तुमच्या टीमला जॉईन होऊ शकता. आणि तुम्ही थांबा, कारण PSPLच्या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलेला आहे अजय पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ आई धारावी माऊली. बरोबर, जयेश पाटील कॅप्टन. चला प्लेयर्स येतील फक्त. कॅश प्राइज 5 लाख रुपये आणि ही ट्रॉफी जी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं, पूर्ण झालं एका संघाचं. चला, सेलिब्रेशन फक्त इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये पाहायला मिळत नाही. चला, म्युझिक झाली पाहिजे. डीजे, लाईट्स अँड शेड्स. आदरणीय पूर्वेश सरनाईक साहेब त्यांच्या वेगळ्या अंदाजात बिट्टू बॉस जॉईन होत आहेत आणि ट्रॉफी. चला कॅप्टन जश, रेडी फॉर इट, रेडी फॉर दिस मोमेंट. यस,
अर्धे जण बसून घ्या प्लीज. बघा फोटो खूप मोठा आहे, आपल्याला थोडासा छोटा करायचा. काही जण पुढे बसा. चला, तुमची एक टीम आहे, टीम बॉन्डिंग आहे, अर्धे पुढे आणि अर्धे बोयबऱ्या, जेणेकरून ते पिक्चर हे वर्षभर नाही तर पुढच्या येत्या दशकांपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. आपण PSPL च्या पहिल्या पर्वाच्या विजेता आहात. कॉंग्रॅच्युलेशन अजय पाटील, खूप चांगली मेहनत तुम्ही या टीमला एंट्री मिळवण्यासाठी घेतली आणि कॉंग्रॅच्युलेशन जयेश पाटील, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला जयेश शेजवळ, जयेश शेजवळ, थँक्यू. जयेश, जयेश कुठे? जयेश, जयेश, जयेश बाईकवर, बाईक चालवायची. चला बाईक घ्या, चला बाईक चालवा. बिट्टूला घेऊन जाता का राईवर? बिट्टू बसला घेऊन जाता राईमध्ये? बिट्टू भाईंदरचा झाला आता. चला, बिट्टू सुद्धा एन्जॉय करतोय, बिट्टू सुद्धा जिंकलाय असं आपण म्हणू शकतोय. बिट्टू बॉस जे आमच्या ऑफिशियल मॅस्कॉट आहे. जयेश, लगेच तुम्हाला बाईकची राऊंड घ्यायची आहे एकटे. चला तर आम्हाला पुढचा सामना चालू करा. जयेश फास्ट, आपल्याला पूर्ण बाईकची राऊंड घ्यायची आहे. चला, अल्टिमेट इव्हेंट मेकरचे आमचे ग्राउंड स्टाफ टीम, त्यांना आपण लगेचच जागा द्यायची आहे. जयेश एकटा, चला बाईकची राऊंड पूर्ण नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाला तुम्हाला घ्यायचे. प्लीज प्लीज प्लीज. चला, क्या बात, व्हॉट अ मोमेंट फॉर जयेश शेजवळ. इतक्या वर्षांपासून क्रिकेट खेळतोय, पण आता PSPL मधले त्याची पहिली वैली मालिकावीरची होंडा ऍक्टिवा त्यांनी जिंकलेली आहे. अभिनंदन जयेश शेजवळ, अभिनंदन. आई धारावी माऊली, हार्ड लक टीम, पूर्वे सनाईक टायगर्स. थँक्यू जश. चला मोमेंट प्लीज प्लीज. तर जयेश शेजवळ आपल्या वडिलांसोबत ही राईड घेतोय. जयेश, स्टेप फॉरवर्ड. शेवटी वडिलांनाच बाईकवर बसवावं लागतं आणि बघा 23व्या वर्षी पहिली बाईक जिंकलेला आहे जयेश शेजवळ. क्या बात आहे, मोमेंट फॉर जयेश शेजवळ. त्यांच्या वडिलांना घेऊन त्यांनी जिंकलेल्या बाईकवर ते राईड घेत आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाची. ज्या मैदान त्याला ओळख दिली PSPL मध्ये, तो बहुमान त्यांनी जिंकला. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले जयेश शेजवळ. चला लगेच बिट्टू बॉसचे की राऊंड तुम्हाला घ्यायचे. जयेश, लगेच आपण वडिलांना आदरपूर्वक उतरवा आणि बिट्टू बॉसला बसवा आणि बिट्टू बॉसला घेऊन एक मैदानाची राईड घ्यायचे. चला, बिट्टू बॉसला एक राऊंड द्यायचे, कारण त्यांना ते रडतायत. ते बोलतात की मला नाही बसवलं बाईकवर, तर त्यांचा सुद्धा हट्ट पुरवायचा आहे. चला, बिट्टू बॉसला सुद्धा एक राऊंड द्या, नाहीतर ते नाराज होतील. चला, ही राऊंड बिट्टू बॉस जे आमचे ऑफिशियल मॅस्कॉट आहे, बिट्टू बॉसला सुद्धा मिळते या राईडचा आनंद. क्या बात आहे. यस डीजे. व्हॉट अ मोमेंट, बिट्टू बॉस. चला मैदान मोकळं करा लगेच. आपण आता ऑल इंडिया ओपन कॅटेगरी चालू करतोय. थँक्यू गाईज, थँक्यू सर्व आमच्या प्रेक्षकांचं ज्यांनी खरंच या इव्हेंटला सक्सेसफुल केलेलं आहे. चला सिक्युरिटीज, आमचे सर्व जे ग्राउंड सिक्युरिटीज आहेत त्यांनी मैदान मोकळं करायचं. चला फील्ड पोझिशन, एमरोज प्लीज मैदान आपण रिकामी करायचं प्लीज, कारण आता आपण लगेच नेक्स्ट कॅटेगरी स्टार्ट करणार आहोत. ऑल इंडिया ओपनच्या सेमीफायनल्स आणि त्यानंतर फायनल्स
तर खूप चांगला मोमेंट आपण जगलेला आहे. मीरा भाईंदरचं क्रिकेट किती भव्य आहे ते पाहिलेलं आहे. थँक्स टू ऑनरेबल पूर्वेश नाईक सर की आपण हा प्लॅटफॉर्म या सर्व खेळाडूंना दिलात. पूर्ण मी युवासेनेचं शिवसेनेचं आदरणीय नामदार प्रताप सर नाईक साहेबांचं, आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय परिवहन मंत्री, त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. पूर्ण टीमचं, टेक्निकल टीम असेल, टेनिस क्रिकेट.in, मोनार्क, अल्टिमेट इव्हेंट